नमस्कार. आजच्या गीतेच्या वरच्या भाष्याला सुरुवात करण्यापूर्वीच मला तुम्हाला एक विनंती करायची आहे, एक प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न हा विचारायचा आहे की गीतेवरचं निरूपण चालू ठेवावं की सरळ गीतेवरचं निरूपण आवर्त घेऊन महाभारताच्या कथेवरती जावं. प्रश्न यासाठी विचारतोय की जवळपास 136 भागाच्या पासून ते पुढे आत्तापर्यंत म्हणजे जवळपास आरामात 31 भाग आपण आत्तापर्यंत गीता सांगितलेली आहे. सुरुवातीला 2000-2500 असलेले व्ह्यूज आता 1700, 1800, 1500 या पातळीपर्यंत आलेले आहेत. याचा अर्थ असा आहे का की माझ्या गीतेवरच्या निरूपणामध्ये काही अडचण येत आहे? म्हणजे खरं तर गीतेवरचं निरूपण करण्याची माझी योग्यता नाही आहे. मलाच अजून समजून घेतोय की मला काय मिळू शकतं, त्यामुळं ती माझी योग्यता नाही आहे याची नम्र जाणीव माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळं गीतेवरचं बोलणं बंद करून आपण थेट महाभारताच्या कथेला प्रारंभ करायचा आहे का? शंखध्वनी करून आता सरळ एकमेकाच्या सैन्याला भिडून द्यायचं आहे का? हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. दुसरी एक विनंती करायची आहे, याचा सबस्क्रायबरचा ग्रोथ डिवाइनचा खूप कमी आहे. अपेक्षा अशी आहे की याचे व्ह्यूवर्स एक थोड्याफार प्रमाणात वाढतील तेव्हा एक नवीनच मालिका घेऊन आपल्या समोर यावं. हिंदू धर्माला बदनाम करणारा नॅरेटिव्ह जो चालवला जातो आहे त्या नॅरेटिव्हच्या विरोधामध्ये आपल्याला काय काय देता येऊ शकतं, काय काय मांडणी करता येऊ शकते, हा विषय घेऊन देखील तुमच्या समोर यायचा आहे. वेगवेगळ्या पुराणातील कथांच्या आताच्या संदर्भानीचे सगळ्या गोष्टी आता आपल्याला मांडायच्या आहेत. त्यामुळं याच्या व्ह्यूवर्सची संख्या स्थिरावण्याचा विचार मी करतो आहे, तोपर्यंतची प्रतीक्षा मी करतो आहे. त्यामुळं हे गीतेवरचं निरूपण थांबवू का असा माझा तुम्हाला प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर अर्थात तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहातच, द्याल याची खात्री आहे. आजचा गीतेवरचा भाग आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. तुमच्या उत्तरावरच पुढच्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. तशा कमेंट्सही मध्ये आल्या होत्या, कुलकर्णी जरा गीतेवर बोला, बाकीच्या गोष्टी काय बोलतायत, चिडून त्यांना मी उत्तर पण दिलं होतं की तुम्ही नका ना बघू. मग हे मी बोललो होतो. पण या सगळ्या गोष्टीमध्ये खरंच तशी आपली सगळ्यांची अपेक्षा आहे का? मला कृपया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. नंबर आहे त्यावर सुद्धा मेसेज करू शकता. आपण आपला प्रयत्न चालू ठेवतो आहोतच. कुरुक्षेत्राच्या भूमीवरती जसं कृष्णानं अर्जुनाला सांगितलं होतं की तू तुझी कर्म करत राहा, म्हणजे खरं तर विचारतोय यासाठी की मला हे माझं कर्म करायचं आहेच आहे, मला माझ्या क्रिया करायच्या आहेतच. कारण फळाच्या अपेक्षेशिवाय सगळं केलं पाहिजे. बघतील का या फळाचा विचार करू नये, आपण आपलं काम करत राहावं. त्यामुळे ते करत राहणारच आहे, फक्त तुमच्या मतांचा आदर झाला पाहिजे यासाठी मला तुम्हाला विचारायचं आहे. तिथे कुरुक्षेत्रावरती जगाला कसं ओळखावं असा प्रश्न अर्जुनाच्या समोर पडला आहे आणि भगवंत त्याला सांगतात, अर्जुना आपल्यावरून जगाला ओळखावं. 6व्या अध्यायापर्यंत आलोत आपण आता गीतेच्या. आपल्यावरून जगाला ओळखावं. जगाला ओळखण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आपण आहोत. जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे माझ्यात आहे ते जगात असतं आणि त्याच्यावरूनच जगाला ओळखलं पाहिजे. भगवंतांनी अर्जुनाला खूप सोपं सांगितलंय. आपल्यावरून, आपल्या आत्म्यावरून, आपल्यावरून ते ओळखावं असं म्हणतात. हे किती सोपं आहे असं करणं. खरंच आपल्यावरून जगाला ओळखता येतं का? हो, अगदी सहजपणे जगाला आपल्यावरून ओळखता येतं. खरं तर आपल्याला आलेला अनुभव हाच आपल्या शहाणपणा देतो, हाच आपल्याला शहाणपणा देतो, तोच प्रगल्भता देत असतो. आपल्याला आलेल्या अनुभवाच्या शिवाय आपण बोलू नये. एक बिरबल बादशहाची कथा आहे. कथा फार सुंदर आहे. म्हणजे उगाच गीतेमध्ये बादशहा कुठून आला असा प्रश्न आपल्याला पडू नये यासाठी मी ती कथा छान आहे, त्यातला संदर्भ खूप चांगला आहे म्हणून सांगतोय. झालं असं की बादशाह आणि बेगम दोघं जेवायला बसली. तुडुंब जेवण झालं, भरपेट, अगदी ढेकर येईपर्यंत. आमच्याकडे त्याला 3ऱ्या हुकमापर्यंत अशा 3 ढेकरा आल्या की त्याला तुफान जेवण म्हणतात.
पण कधी कधी काय होतं माहिती आहे का, ते 7 अप असतं ना, तसं 6 अप 1 डाऊन होऊ शकतं कधी कधी. 7 अप नाही होत, 6 ढेकरा 2 वेळेला तृप्तीच्या, 3 ढेकराचे 2 स्लॉट आणि 1 डाऊन. तुम्हाला कळलं असेल काय म्हणायचं. तसं बेगमनी प्रचंड खाल्ल्यामुळं तिचं आपलं 6 अप 1 डाऊन झालं आणि तो जो जोराचा आवाज खालून झाला त्यामुळं बेगम तर लज्जित झालीच झाली, पण सगळ्यांच्या समोर जेवता जेवता बेगमनी असं करावं का, खालून वारा जाऊ द्यावा का, हा विचार बादशहाच्या मनात आला. त्याला बेगमची प्रचंड लाज वाटली. ती लाज रागामध्ये बदलली आणि त्याने निर्णय देऊन टाकला की बेगमला महालाबाहेर काढून टाका. नावडती झाली क्षणार्धात नावडती एका वाऱ्यात. मग बेगमला या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसला तो बिरबल. बिरबलाच्याकडे गेली. बिरबलाला म्हणाली, बिरबला काहीतरी करून वाचव बाबा. तो म्हणाला, थांबा, तुम्हाला पाठवलं ना, आता संध्याकाळची वेळ आहे, जेवण झालं, रात्रीची वेळ आहे, तुम्ही जिथे थांबायला सांगितले तिथे थांबा, सकाळीच तुम्हाला बादशाह परत बोलवण्याचं फरमान घेऊन येईल. बेगम निश्चिंत झाली, कारण बिरबलावर प्रचंड विश्वास. भल्या पहाटे बिरबल बादशहाच्या शयनकक्षात गेला. आता बिरबलाला परवानगी होती बादशहाच्या शयनकक्षात जाण्याची, आणि याने बादशहाला उठवलं. म्हणाला, खावेंद उठा, जागो खावेंद. म्हणाले, काय एवढ्या पहाटे पहाटे? म्हणाले, अहो, आपल्या राजमहालातल्या बगीच्यामधल्या गवतावर मोती पडलेत आणि ते मोती वेचायला आपल्याला जावं लागेल. खजिना भरून जाईल एवढे मोती पडले. मोत्यांचाच पाऊस पडलाय म्हणे. वाचनाला काय सांगतो, चल बघायला जाऊ. नुकताच सूर्योदय व्हायचा होतं. हलकी हलकी किरणं येऊ लागली होती आणि गवतावर पडलेल्या दवबिंदूंना मोत्याचं रूप प्राप्त झालं होतं. चमचम चमचम चमकू लागली होती. त्यातले दिवे पुन्हा अजून लावलेले असल्यामुळे त्याचंही प्रतिबिंब त्याच्यावर पडलं होतं. बादशाह म्हणाला, चला बिरबल वेचा मग. ते म्हणला, महाराज, ते मोत्यांसोबत एक आकाशवाणी पण झाली आहे आणि त्यात सांगितलंय हे मोती तेच वेचू शकतात ज्यांनी कधीच खालून हवा सोडलेली नाही. ते म्हणला, मग वेच ना तू. ते म्हणला, नाही, आमची कितीदा आहे. म्हणला, रोजच. बादशहाला मग बिरबल म्हणाला, महाराज तुम्ही वेचा. ते म्हणले, आपलं पण तसंच आहे, रोजच. मग त्याने 2-4 माणसं बोलवली. अरे तुम्ही वेचा. ते म्हणले, आपलं पण रोजच. मग जेव्हा सगळ्यांचाच हा आवाज होतो हे कळलं, तेव्हा बिरबलाने बादशहाला सांगितलं, महाराज, सगळ्यांचाच आवाज होत असेल तर बेगमच्यावर तुम्ही का नाराज झालात? घ्या बोलवून. बादशहाने बेगमला बोलवून घेतलं. आपल्यावरून जग ओळखावं. जो त्रास आपल्याला होतोय ना, तो जगाला सुद्धा असतो. एका साधूने असंच केलं होतं. एका गावानं एका स्त्रीला व्यभिचारी म्हणून गावाच्या बाहेर काढलं. तिला मारू लागले. तिला हाकलून द्यायचा प्रयत्न नाही, नुसता मारायचा सुद्धा प्रयत्न होऊ लागला. तेव्हा त्या साधूंनी गाववाल्यांना विचारलं, ज्यांच्या मनात चुकून सुद्धा व्यभिचाराचा विचार आला नाही त्यांनीच या स्त्रीला मारावं. एकाचाही हात आला नाही. कारण त्यांच्याही मनात त्या व्यभिचाराच्या भावना आल्या होत्या. अर्जुना, जगाला ओळखायचं असेल तर आपल्यावरून ओळखावं. आपण कसे आहोत त्यावर जग ठरत असतं. आपल्यावरूनच जगाला ओळखलं पाहिजे. आपल्या मनात चांगले विचार असतील तर जगाच्या बाबत सुद्धा आपला चांगलाच विचार असतो. एवढं लक्षात ठेव. आणि पुन्हा एकदा जाता विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझ्या मगाशी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मात्र नक्की द्या. नमस्कार.